राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये आपली सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आणि इतर काही जणांना खरं तर अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली। या प्रकरणात आता दिल्लीच्या हायकोर्टात आज सुनावणी देखील पार पडली। एकूण हे सगळं प्रकरण काय या संदर्भात पहिल्यांदाच बोलण्यासाठी माझ्यासोबत रुपाली पाटील ठोंबरे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। तुम्हाला नोटीस कधी आली होती? आज सुनावणी होती। महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भोंदूबाबा खरात असंख्य महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरण घडल्यानंतर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं राज्य महिला आयोग त्या भोंदूबाबाला वाचवण्यात जे काही त्यांची प्रकरणं समोर आली त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला। आम्ही सरकारकडे मागणी केली की ज्या भोंदूबाबा अशोक खरातनी महिलांचा अत्याचार केलाय त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे, त्याला जे वाचवत होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। हे होत असताना राज्य महिला आयोगाचा राजीनामा ज्यांना द्यावा लागला त्या रुपाली निलेश चाकणकर यांनी अब्रू नुकसानीचा दावा हा माझ्यासह सुषमाताई अंधारे, अंजलीताई दमानिया, आशाताई मिरगे आणि 27 माध्यमे यांना त्या दाव्यामध्ये पार्टी केलं। ठीक आहे, म्हणजे आपण समजू की कायद्यामध्ये त्यांना तो अधिकार आहे, त्यांनी केलं म्हणजे ते प्रूव्ह झालं असं होत नाही। परंतु भोंदूबाबा घडला महाराष्ट्रात, अत्याचार महिलांवर झाले महाराष्ट्रात, आम्ही अन्यायावर वाचा उघडणारे जे आहोत ते आहोत महाराष्ट्रातले, रुपाली चाकणकर निलेश आहे महाराष्ट्रातली, त्यातनं पुण्यातली, मीही पुण्यातली, सुषमाताई अंधारे पुण्यातल्या, मग अंजलीताई ठीक आहे आपण मुंबई घेऊ आणि आशा मिरग्या अकोल्यातल्या। मग यांनी जास्तीत जास्त मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करायची होती, परंतु कायद्याची टॅक्टिस वापरण्यासाठी, दहशत देण्यासाठी दिल्ली हायकोर्टामध्ये दाखल केले। आता दिल्ली हायकोर्टाची जी नोटीस आल्यानंतर आम्ही त्या नोटिसा घेतल्या आहेत। आम्ही तेव्हाही सांगितलं होतं की हो आम्ही कायदेशीर लढाई लढणार आणि जिंकणार सुद्धा। आता त्यांनी आज 10 तारीख होती, 10 तारखेमध्ये आम्ही सगळे तिथं आमच्या वकिलाच्या मार्फत ॲपियर झालो, पण यांच्याच याचिकेला मी सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान केलेलं आहे। लक्षात घ्या, भारतीय संविधानाच्या याच्यानुसार अनेक राईट्स आम्हाला सुद्धा आहेत। जसे रुपाली चाकणकर गैरवापर करत असेल तर आमच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आम्हाला त्यातले जे काही संविधानातले कायद्यातलं नॉलेज आहे याच्यासाठी रुपाली चाकणकरनी जी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली त्याला सिव्हिल पिटिशन म्हणतात, त्याला मी सुप्रीम कोर्टात आव्हान केलेलं आहे। याचिका दाखल सुप्रीम कोर्टात केलेली आहे। आजचा कंप्लायन्स कोर्टाचा झाल्यानंतर कोर्टाने कुठलीही स्टे ऑर्डर इंट्रीम रुपाली चाकणकरला देण्यात आलेली नाही। तिच्या वकिलांनी मागणी केली होती की आमचे असंख्य AI व्हिडिओ गेलेत, हे गेलेत, ते गेलेत, असं तसं हे, परंतु ते कुठलेही व्हिडिओ किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते जे कोर्टासमोर मांडतायत ते आम्हा कुणालाच दिलेलं नाहीये। त्याच्यामुळे आमच्याही वकिलांनी तिथे ती बाजू मांडून प्लस रुपाली पाटील ठोंबरे यांनी याच याचिकेला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि तिथे ती याचिका दाखल केलेली आहे। एक लीगल हे असते ज्युडिशिक्शनचं ट्रान्सफर पिटिशन म्हणून, तर सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतलेली आहे। त्याचीही तारीख येईल आणि आता दिल्ली हायकोर्टाने 23/6 तारीख दिलेली आहे। आज कोर्टात नेमकी काय सुनावणी झाली, काय युक्तिवाद झाला नेमका आणि तुमच्याकडून त्या ठिकाणी कोण उपस्थित होतं? माझ्याकडनं मी स्वतः वकील आहे म्हणल्यानंतर मी आणि माझी लिगल जी टीम आहे, ॲडव्होकेट जतीन आहेत, अजून 2 माझे सहकारी वकील आहेत ते तिथे ॲपियर झालेले होते। अंजलीताईंकडनं त्यांचे वकील ॲपियर झालेले होते, तसंच सुषमाताई आणि तसंच आशाताई मिरगे प्रत्येकाचे वकील आहेत। आणि आम्ही पूर्ण लिगली की ज्या खोट्या बेसवर रुपाली निलेश चाकणकरनी महाराष्ट्रातल्या कार्यक्षेत्रात घडलेल्या गुन्हेगारीचा म्हणजे राज्य महिला आयोग हे महाराष्ट्राचं नाक आहे हो, त्याला सुद्धा म्हणजे त्या महाराष्ट्रातल्या राज्य महिला आयोगाचे असून डायरेक्ट दिल्ली हायकोर्टात ते अब्रू नुकसानीचा दावा दाखल करतात। हे जे कायदेतज्ञ आहेत, वकील आहेत, जे त्या सगळ्यांना हे लगेच लक्षात येते। असो, त्यांनी तिकडे केले तर
त्यांनी ज्या कोर्टात दाखल केले दिल्ली हायकोर्टात, त्याचं जे सर्वोच्च न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट, तिथे मी दाखल केलेलं आहे. आणि ही न्यायालयीन लढाई निश्चित आम्ही सगळ्याजणी लढू आणि आम्हीच जिंकू, एवढं मी तुम्हाला खात्रीशीर घटनेने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सांगते. नाही, पण तुमचा आणि रुपाली चाकणकरांचा जो राजकीय वाद असेल किंवा राजकारणाच्या पलीकडचा वाद असेल, हे महाराष्ट्र मागच्या बऱ्याच वर्षांपासून बघत आलेले आहे. आता तुम्हाला जी नोटीस पाठवण्यात आली, सोबतच शिवसेनेचे नेते असतील त्यांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. राजकीय सूडबुद्धीने नोटीस पाठवण्यात आली सर? एकतर लक्षात घ्या, रुपाली चाकणकर या महिलेशी माझा कोणताच बांधाला बांध नाहीये. ठीक आहे की बाबा तिचं आणि माझं नाव फक्त सेम आहे, ते नाव त्या भोंदू बाबा खरातमध्ये एवढं खराब झालं की शेवटी मी ॲडव्होकेट रुपाली वापरायला लागले. एक लक्षात घ्या की या राजकारणामध्ये तिचा ना माझा बांधाला बांध आहे, ना मतदारसंघ एक का नाही कुठल्या गोष्टीत, परंतु रुपाली चाकणकर अशी एक द्वेषी महिला आहे की तिला राजकारणामध्ये इतर महिला ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे सोडून द्या की त्यांचं पटत नाही, आपण समजू. तुम्ही जसं म्हणला की आमचा सुषमाताई अंधारांबरोबर त्यांचा काय वाद आहे, अंजलीताई दमान्यांबरोबर काय त्यांचा वाद आहे, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका पक्षातल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आशाताई मिरगे बरोबर त्यांचा काय वाद आहे, याच्यावर राजकीय सूडबुद्धीने हे सगळं करत आहे. त्यांना रुपाली चाकणकरचा स्वभाव काय आहे की मी संविधानिक पद उपभोगणार, मी त्याचा गैरवापर करणार, मी त्याच्यामध्ये काम करणार नाही. म्हणजे संपदा मुंडे असेल की त्या पदावर बसून संपदा मुंडेचं जे काही चारित्र्य हनन करण्यात आलं, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या विरोधात आवाज कुणीच उठवायचा नाही, विरोधकांनी पण नाही आणि पक्षातल्या असलेल्या महिलांनी पण नाही. असं नाही होत ना. आणि तिच्या या वृत्तीला आमच्याच पक्षातल्या नेत्यांनी दुजारा देत होते. आता सगळे अलबेल लांब झालेले आहेत. आता कुठे ते आमचे नेते की ज्या महिलेमुळे महाराष्ट्रात राज्य नेमका रोष कोणाचा आहे? तुमचा रोष कोणावर आहे? कारण की तुम्ही आता म्हणलात की आमच्याच पक्षातील काही नेत्यांनी दुजोर दिलेत, नेमका रोष कोणावर आहे? आमच्या पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत, आमचे प्रांत अध्यक्ष आहेत, त्यांना सातत्याने आम्ही सांगितलं होतं. मी स्वतः सांगितलेलं, तिच्या तक्रारी दिल्या होत्या रुपाली चाकणकरच्या, हो, सुनीलजी तटकरे साहेब यांना, परंतु त्यांनी त्यावेळी चुकीची असलेल्या महिलेला पाठबळ देत गेले आणि तिच्याच सांगण्यावरनं काम करणाऱ्या महिलांवर पद काढून घेणं किंवा बातम्या लावणं, या सगळ्या गोष्टी सुनीलजी तटकरेंनी केलेल्या आहेत. मी विसरू शकत नाही. मला काय सांगायचंय की जर प्रवक्ते पदावर आम्ही 2 वर्ष असताना तुम्ही आम्हाला प्रवक्ते पदावरनं मुक्त केलं, ॲग्री, मग तुम्ही खोट्या आमच्या बातम्या काय लागल्या की हकलपट्टी केली, त्यावेळी तर माननीय अजितदादा होते. मग हा नियम जर पक्षातील पदाधिकाऱ्याला आहे, नियम पदाधिकाऱ्याला आहे, रुपाली चाकणकरला का नव्हता? रुपाली चाकणकर संविधानिक पदावर राज्य महिला आयोगावर बसलेली असताना तिला प्रदेशाध्यक्ष तुम्ही का दिलं? कायद्याच्या विरोधात जाऊन. बरं, दिलं तर दिलं, आता त्यांना काम जमलं नाही, त्याला आम्ही काय करणार आहेत? आणि फक्त रुपाली चाकणकरला जलसी, माझ्या पुढे कुणी जाऊ नये म्हणून कामाची स्पर्धा नाही त्या करत, त्या नेत्याच्या पुढं मागं करण्याची स्पर्धा करतात. आणि ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे नॉट इंटरेस्टेड कुठल्याही नेत्याच्या पुढं मागं करायला. हां, जे वरिष्ठ नेते आहेत, वडीलधारी आहेत, बंधू आहेत, पण एखादं पद मिळण्यासाठी त्या नेत्याची मर्जी प्रमाणे चालायचं हेच कार्यकर्त्याचं काम, पदाधिकाऱ्याचं काम नाहीये. आणि त्या नेत्यानेही समाजामध्ये काम करत असताना महिलांना एक आदर्श दिला पाहिजे, कारण का त्या महिला माता भगिनी तुमच्यासोबत काम करायला असतात. एखादी चुकीची, म्हणजे रुपाली चाकणकर सारख्या चुकीच्या वृत्तीच्या महिलेला तुम्ही पाठबळ दिल्यामुळे आज वातावत तुमची झाली, आमची नाही झाली. मी पुन्हा सांगते, रुपाली चाकणकर माझी विरोधक, शत्रू नाही. ह्याच रुपाली चाकणकर मी मनसेत असताना फोन करून माझ्याकडनं बाईट घेत होते. तेव्हा मी त्यांना फार त्यांची लाडकी मैत्रीण म्हणून आवडत होते. तुम्ही मागे जाऊन पोस्ट बघा सोशल मीडियावर. पण नंतर ज्या काही त्यांना की मीच सगळीकडे, म्हणजे मीच मंत्री, मीच पदाधिकारी, जेव्हा तुम्ही दोघीजणी एकाच पक्षात काम करायला लागल्या तेव्हा ही राजकीय स्पर्धा अधिक वाढत गेली का? येस, आता तुम्ही मुद्द्यावर आले. जेव्हा माननीय अजितदादांमुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले,
तेव्हा त्यांना कुठेतरी इन्सिक्युरिटी वाटायला लागली. खरं वाटायला नव्हती पाहिजे, कारण काय बघा, माझा कसबा मतदारसंघ आहे. मी पुणे शहरामध्ये नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे, शहर सुधारण्याचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. त्यामुळं मी रुपाली चाकणकरच्या मतदारसंघात जाऊन नगरसेवक पद लढवणार नव्हते ना आमदारकी लढवणार होते. परंतु जो काही रुपाली चाकणकरनी मी राष्ट्रवादीत यायच्या आधीपासूनचा जो काही महिलांना त्रास देण्याचं हे रचलेलं होतं, त्या महिला सहन करत होत्या, कारण का त्यांना कुठल्याही नेत्याचा पाठिंबा नसेल किंवा त्यांच्याकडे हिंमत नसेल. मी आल्यानंतर मला दिसलं की हे चुकतंय. मग मी माझे जे नेते अजितदादा त्यांना सांगितलं. त्याच्याबरोबर मी त्याच वेळेला प्रांत अध्यक्ष जे आहेत सुनील तटकर यांना सांगितलं. त्याच्यानंतर आदिती तटकर यांना सांगितलं आणि खुद्द दस्तूर रुपाली चाकणकरला सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. पण तरी जर ऐकायचं नसेल आणि मीच माझी नटराणी आणि पटराणी करून जर आम्हाला त्रास देणार असेल, तर मी का त्रास सहन करून घ्यायचा? ठीक आहे, तू प्रांत अध्यक्षांकडनं माझं पद काढून घेतलं, मी सोडलं पद. मला माझ्या अजितदादांनी, अजितदादाचा माणूस, जीवाभावाचा माणूस, जीवाभावाची बहीण म्हणून जे पद दिलं, आम्ही त्याच्यावर आत्तापर्यंत काम करत आलो. त्यामुळं माझा रुपाली चाकणकर सारख्या बाईशी काय भांडायचंय, जिला संविधानिक पदावर बसल्यावर कायदा कळत नाही, जिला राजकारणात असून काम करण्याचं कळत नाही. तिला जी जबाबदारी दिली होती, तिचं काम होतं महाराष्ट्रातील माता भगिनी संघटित करून सक्षम करणे आणि महिलांचा कारवा तयार करणे. काम करणाऱ्या महिलांचा कारवा नाही केला तिने, तो माझा दोष नाहीये. त्याच्यामुळे त्या महिलांसाठी, त्या माझ्या माता भगिनींसाठी मी पुढेहून झाशीची राणी, आईल्या मातेचे विचार घेऊन, जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन लढले. म्हणून रुपाली पाटील फक्त वाईट आहे, वाईट आहे तर वाईट आहे. त्या एका रुपाली चाकणकरला धडा शिकवल्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य माता भगिनी आनंदित, सुरक्षित झाल्या. आता सध्या या प्रकरणाचा हायकोर्टामध्ये सुनावणी चालू आहे. तुम्ही म्हणतात की तुम्ही सुप्रीम कोर्टात देखील आता याचिका दाखल केलेली आहे. काय विश्वास वाटतो, हा प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल का? मी आता वकील म्हणून तुम्हाला सांगते की एकतर ही डिफर्मेशन सिव्हिल पिटिशन आहे आणि माझं म्हणणं आहे की ही महाराष्ट्रात चालावी आणि सुप्रीम कोर्टाकडनं ती ट्रान्सफर झाल्यावर पुढे ती चालेल. आणि मग तुम्हाला म्हणजे आमच्याकडं जे काही पुरावे आहेत, साक्ष आहे, पंच आहे, आम्ही कुठली बदनामी केलेलीच नाहीये. भोंदू बाबाच्या प्रकरणामध्ये जे जे समोर आलं, आता ऐका, तो जो कोण खबरदारचा जो संपादक आहे त्याचा माफीनामा कोणी घेतला? रुपाली चाकणकरने घेतला. रुपाली चाकणकर कोण होत्या? तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्यांना नाही कळलं की आपण काय करतोय, त्याला आम्ही काय करणार आहे. भले भले मंत्री जेव्हा मंत्रीपद घेतात आणि भले भले मंत्री चुकीची बेकायदेशीर कृत्य करतात, त्यांना राजीनामा द्यावा लागतो. रुपाली चाकणकरनी राज्य महिला आयोगाच्या संवेदनशील आणि महत्वाच्या महिलांच्या सुरक्षेच्या पदावर बसून भोंदू बाबांनी जो महिलांना लैंगिक अत्याचार केला, त्याच्यामध्ये जर भोंदू बाबाची बाजू घेत असेल तर त्यांना पाय उतार व्हावं लागले. त्यांचं म्हणणं असेल की बाबा आम्ही एका पक्षात होतो म्हणून त्यांची बाजू घ्यायची. आम्ही नाही चुकीच्या गोष्टीची बाजू घेणार. तुम्ही पाप केले तुम्ही भोगा, किंवा तुम्हाला ज्या नेत्यांनी पाठबळ दिले ते तुम्ही भोगा. आम्हाला तुमच्यापेक्षा आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी महत्त्वाच्या आहेत. पुन्हा परत कधी अशा संविधानिक आणि महत्त्वाच्या पदावर चुकीची महिला बसवू नये, हा धडा सरकारने घेतला पाहिजे. कारण का, रुपाली चाकणकर सारखी महिला संविधानिक पदावर बसून तिलाच पक्षातलं प्रदेशाध्यक्ष दिल्यामुळे त्याच्या विरोधात कोणीच बोललं नाही. त्यामुळे ही बेकायदेशीर जी काही ॲक्टिव्हिटी आहे ही चालत राहिली आणि रुपाली चाकणकरचा कॉन्फिडन्स वाढत गेला. त्याच वेळी जर तिला म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी जेव्हा एकत्र होत्या तर तुम्हाला आठवत असेल की राज्य महिला आयोग पद दिलं, त्यांना महिला प्रदेशाध्यक्षावरनं कमी करण्यात आलं होतं, म्हणजे ते सोडलं होतं. आणि मग दादा आणि मोठे साहेब जेव्हा वेगळ्या झाल्या तेव्हा परत हा विषय आणि तेव्हा त्यांनी त्यांच्या ज्या कला त्यांच्याकडे आहेत त्या कलेने ते पद परत घेतलं. पण आमच्या नेत्यांना हेच सांगणं होतं की प्रत्येकाला संधी, सक्षम महिलेला, पक्षातल्या काम करणाऱ्या महिलेला संधी दिली पाहिजे. तुम्ही जर त्यांना राज्य महिला आयोग पद दिले तर तुम्ही त्यांना प्रदेशाध्यक्षपद पक्षातील काम करणाऱ्या दुसऱ्या महिलेला द्या. बघा, रुपाली चाकणकरचा उद्दामपणा, नेत्यांची असलेली जवळीक, नेत्यांची बेकायदेशीर पद्धतीने घेतलेलं जे काही पाठबळ आहे, परमेश्वराने दोन्ही पदं घालवली.
त्याला आम्ही काय करणार? आणि आपल्या त्यांच्या कृत्याने गेली. त्यामुळे नाही आहे माझं रुपाली चाकणकर, म्हणजे रुपाली चाकणकरच्या नावाशी भांडण्याचा माझा संबंधच येत नाही. जे कशातच नाही येत त्यांच्याशी मी का वाद आणि दुश्मनी करायची? शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, आता जसं मी म्हणलं की हायकोर्टामध्ये हा वाद चालूच आहे, यावर सुनावणी देखील झाली आज. आता सुप्रीम कोर्टात तुम्ही गेलात, विजयाबद्दल खात्री आहे का की निकाल तुमच्याच बाजूने लागेल? हे बघा, आमची जी काही आर्ग्युमेंट्स आहेत ही कायद्याला धरून आहेत. त्याच्यामुळं त्यांनी जे काही दिलेलं आहे त्याच्या म्हणजे जे काही AI व्हिडिओ वगैरे आहेत त्याच्यामध्ये आमचा संबंधच नाही आहे. जे काही सोशल मीडियावर लोकांनी केलेले आहेत त्याच्याशी संदर्भ लावण्याचा संबंध येतच नाही. आमचं कामच आहे, जर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, की सरकारला प्रश्न विचारणं, उत्तरं त्याचा जाब मागणं. हां, आत्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून डायरेक्ट जी काही मीडिया ट्रायल चालवली जाते त्याला आमचा विरोधच आहे. आम्ही कुठेही म्हणलेलं नाही आहे की रुपाली चाकणकरांना फाशी द्या. आम्ही काय म्हणलोय, रुपाली चाकणकरनी जे काही केलेलं आहे ते या संविधानिक पदाला अशोभणारं वर्तन आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, हा आमचा कायद्याचा अधिकार आहे. तो गुन्हा दाखल करून यांना फाशी द्या आणि मारा असे बेसलेस किंवा सोशल मीडियाच्या ट्रायलचे काय आम्ही वक्तव्य केलेली नाही आहेत. आणि जी आम्ही वक्तव्य केलेली आहेत ती संविधानाला कायद्याला धरून केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे आमचं कोर्टात आर्ग्युमेंट राहील. आणि पुन्हा सांगते, न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आणि हो, न्यायालयीन लढाई ही आम्ही जिंकणार, कारण का आम्ही संविधानिक पद्धतीने, लोकशाही पद्धतीने साक्ष पुरावे देऊन लढतोय. नक्कीच आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आपल्यासोबत होत्या. रुपाली चाकणकर यांनी हायकोर्टात जो दावा केलेला आहे त्या दाव्यानुसार आमच्याकडे असलेल्या पुराव्याच्या आधारावर आणि न्यायालयीन लढाईच्या जोरावर हा विजय या संपूर्ण प्रकरणामध्ये निकाल हा आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास आता यावेळी त्यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतो. त्यामुळे आता या प्रकरणाचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.